हाय एव्हरीवन. थोड्या वेळापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं MBBS BDS जो काय आपला कॅप राऊंड 3 होता ना, त्याचं सीट मॅट्रिक्स त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केला आहे. तुम्ही PDF डाउनलोड करून पूर्ण चेक करू शकता किंवा ही PDF आम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करू. तिथं पण तुम्ही ही PDF ओपन करून बघू शकता. आणि आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की राज्यामध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, MBBS साठी, BDS साठी, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज किती MBBS आणि BDS चे, आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा वॅकंट आहे, आणि जर एखाद्या कॅटेगरीची जर ऑदर रिझर्वेशनची जागा असेल आणि तो विद्यार्थी नसेल तर ती जागा जनरल मधून अलॉटमेंट होते का नाही, या सर्व गोष्टीची चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत, छोट्याशा चॅनलवर. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील. आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता जर आपण पहिल्यांदा गव्हर्नमेंट MBBS चा विचार केला तर आपल्याला फर्स्ट नंबरचं जे कॉलेज बघायला मिळतंय ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचं. जर आपण ह्याच्या इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर 250 सीट तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळते. यापैकी 38 जागा आपल्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जात आहे आणि बाकी उरलेल्या जागा आपल्या स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जात आहे. आता याच्या ज्या बाकीच्या जागा होत्या ना, त्या कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट झाल्या होत्या. आणि ज्या मुलांना सीट अलॉटमेंट झाले, ज्यांनी कॉलेजला जॉईन केलंय किंवा रिटेन्शन फॉर्म भरलाय ना, त्या जागा तुम्हाला ह्या सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळत नाहीये. जर एखाद्या मुलानं कॉलेज जॉईन करून अपग्रेडला टाकला असेल ना, तर त्या सीट तुम्हाला वॅकंट दिसतील. व्हर्च्युअल वॅकन्सी मध्ये तुम्हाला क्लिअर वॅकंट सीट मॅट्रिक्स मध्ये त्या जागा कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये. पण जर कोणी जॉईन केला असेल, त्याचं जर बेटरमेंट नाही झालं ना, तर जो कट ऑफ आहे या कॉलेजचा तेवढाच मेंटेन होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवून आहे. तर आता आपण या कॉलेजच्या जर सीट बघितल्या तर GOI कोट्यामधून तुम्हाला 2 जागा बघायला मिळतील. त्याचबरोबर जर आपण बाकी कॅटेगरीचा विचार केला तर बाकी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारे कोणतीही जागा तुम्हाला जनरल आणि गर्ल्स कोट्यामधून बघायला मिळत नाहीये. फक्त NT3 NTD कॅटेगरीची तुम्हाला एक जागा बघायला मिळते, जी की फिजिकल हँडिकॅपची. जर हा विद्यार्थी ह्या कॅटेगरीचा इथे नसेल तर या कॅटेगरीमधून जे काय जनरल मधून मुलं अप्लाय करतील ना, तर त्या मुलांना या ठिकाणी 100% सीट अलॉटमेंट केलं जातं अगेन जाऊन थर्ड किंवा फोर्थ राऊंड मध्ये. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवून आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक जागा मिळते ओपन कॅटेगरी मधून वुमन कोट्यांसाठी. ही जागा सगळ्या कॅटेगरी मधून चॉईस फिलिंग करणार जो मुलगा टॉपर असेल कॅप राऊंड 3 ला या कॉलेजमध्ये, त्या मुलाला अलॉटमेंट केली जाणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवून आहे. टोटल 2 जागा तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत GMC मुंबईमध्ये, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये कॅप राऊंड 3 साठी. बाकी सगळ्या जागा या ठिकाणी कम्प्लीट फिल झाल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की थर्ड राऊंडला किंवा मग फोर्थ राऊंडला तुम्हाला जास्त सीट दिसत नाही, 1% सीट तुम्हाला वॅकंट दिसतील. आणि जो कट ऑफ कॅप राऊंड 1 चा असतो ना, तोच कट ऑफ जो आहे तो 100% एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला घेऊन चलणं असतं दरवर्षी, जो की पुढच्या काउन्सिलिंगला आपण यूज करतो. या ठिकाणी जर आता आपण बघितलं तर जे काय ऑदर रिझर्वेशन होतं डिफेन्सचं ना, तर डिफेन्सची कुठल्याही प्रकारे कोणतीही सीट तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसत नाहीये. आणि IQ कोट्याचं रिझर्वेशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर टोटल कॅटेगरीच्या सीट त्याचबरोबर ऑदर रिझर्वेशनच्या सीट मिळून तुम्हाला 2 जागा या कॉलेजच्या वॅकंट दिसत आहेत. जर त्या रिझर्वेशनचा मुलगा नसेल तर ती सीट त्या कॅटेगरीच्या जनरल कोट्यामधून अलॉटमेंट केली जाते थर्ड किंवा फोर्थ राऊंडला. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर जर आता आपण दुसऱ्या कॉलेजचा विचार केला तर दुसरं कॉलेज तुम्हाला बघायला भेटते लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबईचं. 200 सीटची इंटेक कॅपॅसिटी होती. 30 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये बघायला मिळत होत्या. आणि तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कुठल्याही प्रकारे कोणत्याही कॅटेगरीची नॉर्मल सीट नाहीये. फिजिकल हँडिकॅपची ST कॅटेगरीची एक जागा मिळते तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला टोटल या कॉलेजमध्ये 4 जागा वॅकंट दिसत आहे आणि ऑदर रिझर्वेशनची कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. तर तुम्ही कॉलेजनुसार चेक करत राहू शकता की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा वॅकंट दिसत आहे. तर आता आपण जर विचार केला टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करताय आणि टोटल सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, जर आपण सीट मॅट्रिक्सला थोडं व्यवस्थित बघितलं तर आपल्याला 42 टोटल गव्हर्नमेंट कॉलेज बघायला मिळतील. त्यांच्यामध्ये जवळपास 5899 जागा होत्या, 918 जागा ऑल इंडिया कोट्यामधून होत्या. आणि आता जर आपण किती जागा शिल्लक आहे याचा विचार केला तर 45 जागा GOI कोट्यामधून तुम्हाला अजून पण वॅकंट दिसतील. जर आपण SC कॅटेगरीचा विचार करतोय तर जनरल मधून तुम्हाला 5 जागा वॅकंट दिसतील. वुमन कोट्यामधून म्हणजे मुलींसाठी तुम्हाला 3 जागा वॅकंट मिळत आहे. ऑर्फन मधून तुम्हाला 3 जागा वॅकंट मिळत आहे. फिजिकल हँडिकॅपच्या 8 जागा आहे आणि जनरल एरियामधून तुम्हाला 1 जागा अजून पण वॅकंट दिसते. नंतर ST कॅटेगरीचा विचार केला 13 जागा मिळतील तुम्हाला. जनरल मधून 6 जागा मिळते या ठिकाणी गर्ल्ससाठी, 2 जागा ऑर्फनच्या आहे, 9 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या मिळतील. FJ कॅटेगरी मधून फक्त ऑर्फनची एकच जागा वॅकंट आहे, कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. ही गोष्ट आठवून ठेवा. NT1 चा जर आपण विचार केला
तुम्हाला एक जागा बघायला मिळते फिजिकल हँडिकॅप मधून. NT2 चा जर आपण विचार करतोय तर 2 जागा तुम्हाला बघायला मिळतील फिजिकल हँडिकॅप मधून. NT3 चा जर आपण विचार केला तर जनरल मधून तुम्हाला एक जागा वॅकंट मिळते या ठिकाणी, आणि ऑर्फन मधून तुम्हाला एक जागा मिळते, फिजिकल हँडिकॅप मधून तुम्हाला एक जागा वॅकंट दिसत आहे. ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय जनरल मधून एक जागा आहे, त्यानंतर ऑर्फन मधून तुम्हाला 4 जागा बघायला मिळतील, फिजिकल हँडिकॅपची एक जागा आणि जनरल हिल एरियाच्या तुम्हाला एक जागा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी मधून बघायला मिळते. या खूप साऱ्या सीट ज्या वॅकंट दिसत आहेत त्या तुम्हाला SC कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत सर्व रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून दिसत आहेत. नंतर ACBC कॅटेगरीचा जर विचार केला आपण 2 जागा जनरल मधून आहे, मुलींसाठी कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. ऑर्फनसाठी 2 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 4 जागा तुम्हाला बघायला मिळतील. EWS चा जर विचार करतोय आपण तर जनरलच्या 2 जागा आहे, वुमनसाठी 3 जागा आहे, ऑर्फनच्या 3 जागा तुम्हाला बघायला भेटतील आणि ऑर्फन सीच्या तुम्हाला 2 जागा बघायला भेटतील. 8 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या ठिकाणी बघायला मिळतील. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय तर 18 जागा जनरल मधून आहे, 7 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून आहे, 5 जागा ऑर्फनच्या आहे. ऑर्फन सी मधून तुम्हाला 2 जागा बघायला मिळतात, फिजिकल हँडिकॅपच्या 13 जागा आहे, एक जागा तुम्हाला जनरल हिल एरिया मधून आहे आणि एक जागा तुम्हाला गर्ल्स हिल एरिया मधून पण ओपन कॅटेगरी मधून वॅकंट दिसते. तर टोटल कॅटेगरीनुसार 137 जागा तुम्हाला अजून पण वॅकंट मिळत आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल, ज्या की कॅटेगरीनुसार सीट आहे. जर आता आपण ऑदर रिझर्वेशनचा विचार केला ना तर डिफेन्स 1 मधून तुम्हाला जनरल मधून एक जागा मिळते आणि डिफेन्स 3 चे तुम्हाला एक जागा मिळते. जनरल मधून फक्त 2च जागा ऑदर रिझर्वेशनच्या ठिकाणी तुम्हाला वॅकंट दिसत आहे आणि टोटल 139 जागा तुम्हाला गव्हर्नमेंट MBBSच्या अजून पण राज्यामध्ये वॅकंट दिसत आहेत. कुठल्याही प्रकारे नवीन गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला या ठिकाणी ऍड होताना दिसत नाहीये. आता जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट मध्ये सगळ्यात अगोदर KJ सोमय्या मेडिकल कॉलेज तुम्हाला मुंबईचं बघायला मिळतं. 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी होती. प्रायव्हेट कॉलेजला कुठल्याही प्रकारे ऑल इंडिया कोटा नसतो. 85% जागा स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरीच्या फीस मधून भरल्या जात आहे आणि बाकी उरलेल्या 15% जागा IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा असतो. ही गोष्ट तुम्हाला आठवून ठेवून आहे. आता जर आपण ह्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार बघितलं तर SC कॅटेगरीची कुठल्याही प्रकारे सीट नाहीये. ST कॅटेगरीसाठी तुम्हाला एक जागा आहे जनरल मधून, नंतर बाकी कॅटेगरीची तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट दिसणार नाहीये. डायरेक्ट ओपन कॅटेगरीच्या 2 जागा तुम्हाला जनरल मधून वॅकंट दिसतील आणि टोटल 3 जागा तुम्हाला या ठिकाणी KJ सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये बघायला मिळत आहेत. आणि जर आपण IQ NRI कोट्याचा विचार केला मॅनेजमेंटसाठी तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर फक्त 3च जागा तुम्हाला या कॉलेजच्या अजून वॅकंट दिसत आहेत. टोटल मॅनेजमेंट कोटा प्लस कॅटेगरीच्या फीस नुसार 6 जागा तुम्हाला या कॉलेजमध्ये वॅकंट बघायला मिळतील. तेच जर तुम्ही सेकंड नंबरचं कॉलेज बघितलं तर तुम्हाला तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं बघायला भेटतं. 150 सीटची तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी आहे. ST कॅटेगरीच्या 2 जागा जनरल मधून वॅकंट आहेत. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या मुलींसाठी 2 जागा अजून पण वॅकंट आहे. टोटल 4 जागा तुम्हाला कॅटेगरीच्या फीस नुसार दिसते आणि मॅनेजमेंट कोट्याच्या 17 जागा तुम्हाला अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत. असं तुम्ही सर्व प्रायव्हेट कॉलेजचं सीट मॅट्रिक्स व्यवस्थित चेक करू शकता. आता जर आपण चर्चा केली की टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती जागा आहेत, त्याच्या अगोदर जे काय 17 नंबरचं कॉलेज आहे ना नगर मधलं कोपरगाव मधलं, ते एक नवीन कॉलेज तुम्हाला या ठिकाणी पार्टिसिपेट होताना दिसत आहे. टोटल 100 सीट आहेत आणि या कॉलेजच्या सर्व कॅटेगरीच्या 100% जागा अजून पण वॅकंट आहेत, कारण हे कॉलेज नव्यानं पार्टिसिपेट करतंय 3rd राऊंडला. ही गोष्ट तुम्हाला आठवून ठेवून आहे. तर आता आपण या ठिकाणी कॅटेगरीनुसार बघितलं तर SC कॅटेगरीच्या जनरल मधून 5 जागा आहे, मुलींसाठी 2 जागा आहे, ST साठी 2 जागा, जनरलच्या 1 जागा मुलींसाठी, FJ कॅटेगरीची मुलींसाठी 1 जागा, NT1 ची 1 जागा, जनरल 1 जागा वुमनची, NT2 साठी 1 जागा, जनरल 1 जागा मुलींसाठी, त्यानंतर NT3 साठी 1च जागा जनरलची, OBC कॅटेगरीच्या 7 जागा, जनरलच्या 2 जागा दिसतात मुलींसाठी आणि सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून जर आपण विचार केला तर 17 जागा जनरल मधून, 8 जागा आहे मुलींसाठी. नंतर ACBC कॅटेगरीचा विचार केला 6 जागा आहे जनरल मधून, 2 जागा आहे मुलींसाठी. EWS साठी कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन मेडिकल कोर्सला जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं, अलायड कोर्ससाठी असतं. ही गोष्ट आठवण ठेवून आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 37 जागा तुम्हाला जनरल मधून आहे, 15 जागा तुम्हाला मुलींसाठी बघायला मिळतील. टोटल 85 जागा तुमच्या या ठिकाणी कॅटेगरीच्या फीस मध्ये भरल्या जातात आणि बाकी उरलेल्या 15 जागा या कॉलेजच्या तुम्हाला IQ NRI कोट्यामधून बघायला मिळतील. तर टोटलच्या टोटल 100 जागा तुम्हाला अजून पण या कॉलेजच्या वॅकंट दिसत आहेत, कारण हे कॉलेज पहिल्यांदा पार्टिसिपेट करत आहेत. तुमचा जर स्कोर कमी असेल किंवा तुम्हाला जर लगेच कॉलेज हवा असेल आणि थोडा नॉर्मल स्कोर असेल तुमचा फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडच्या कट ऑफ नुसार, तर तुम्ही ह्या कॉलेजला या ठिकाणी चॉईस मध्ये टाकू शकता, जेणेकरून की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स अजून जास्त इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर जर आता आपण टोटल कॉलेज बघितले तर टोटल 24 कॉलेज तुम्हाला बघायला मिळतील आणि या ठिकाणी जर आता आपण कॅटेगरीनुसार जागा बघितल्या की टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळून किती जागा आहे, तर जवळपास 3499 एवढ्या टोटल सीट होत आहे. आणि आता ज्या 3rd राऊंड साठी वॅकंट जागा आहे ना, तर SC कॅटेगरीसाठी 12 जागा जनरल मधून आहे, 9 जागा मुलींसाठी, ST मधून 18 जागा जनरलच्या, 3 जागा मुलींसाठी, FJ कॅटेगरीच्या 3 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी,
NT1 चा विचार केला तर 1 जागा जनरल 1 जागा मुलींसाठी, NT2 चा विचार केला तर 2 जागा जनरल 1 जागा मुलींसाठी, NT3 चा विचार केला तर 2 जागा जनरलच्या 1 जागा मुलींसाठी, ओबीसी मधून 20 जागा, जनरल मधून 8 जागा मुलींसाठी. या टोटल सीट तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीच्या सगळ्या मिळून तुम्हाला बघायला मिळतील. एसीबीसी चा विचार केला तर 17 जागा जनरल मधून आहे आणि मुलींसाठी तुम्हाला 9 जागा मिळतील. ईडब्ल्यूएसचं कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं. ओपन कॅटेगरीचा विचार केला 132 जागा जनरल मधून आहे, 63 जागा तुम्हाला मुलींसाठी मिळतील. जवळपास 303 जागा तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मधल्या अजून पण या ठिकाणी वॅकंट मिळतील. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं. आणि 297 जागा तुम्हाला IQ NRI कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकंट दिसत आहे. टोटल 600 जागा तुम्हाला MBBSच्या मॅनेजमेंट कोटा आणि स्टेट कोटा दोघांच्या मिळून तुम्हाला वॅकंट दिसत आहेत. त्यानंतर जर आता आपण BDS गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर तुम्ही कॉलेजनुसार या ठिकाणी चेक करू शकता की पहिलं गव्हर्नमेंट कॉलेज येतं, त्याच्या जागा कॅटेगरीनुसार किती वॅकंट आहे आणि ऑथर रिझर्वेशनच्या किती वॅकंट आहे. जर आता आपण टोटल गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर 5 कॉलेज आहे, 376 तुम्हाला टोटल सीट दिसतील, 55 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. आता जर आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर SC कॅटेगरीसाठी जनरल मधून 2 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा, ST कॅटेगरीसाठी या ठिकाणी 5 जागा जनरल मधून, 1 जागा ऑर्फनची आणि 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून मिळते. फिजे कॅटेगरीसाठी 1 जागा जनरलची, 2 जागा मुलींसाठी आणि 1 जागा अपंग मुलांसाठी तुम्हाला बघायला मिळते. NT1 च्या 2 जागा जनरल मधून, NT2 साठी 1 जागा जनरल मधून, NT3 च्या 2 जागा मिळतील तुम्हाला जनरल मधून. ओबीसी मधून तुम्हाला 4 जागा जनरलच्या आहे, 2 जागा मुलींसाठी बघायला मिळतात. टोटल ह्या ज्या सीट तुम्हाला दिसत आहेत त्या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून जागा बघायला मिळतील. एसीबीसीचा जर आपण विचार करतोय तर 6 जागा जनरल मधून, 1 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला ऑर्फनसाठी मिळते, 2 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपसाठी बघायला मिळतील. ईडब्ल्यूएसचा जर विचार करतोय 7 जागा जनरल मधून, 1 जागा मुलींसाठी आणि फिजिकल हँडिकॅपसाठी तुम्हाला 1 जागा बघायला मिळते. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला 2 जागा जनरलच्या आहे, 3 जागा तुम्हाला या ठिकाणी मुलींसाठी बघायला मिळतील, 3 जागा फिजिकल हँडिकॅपच्या अजून पण वॅकंट दिसत आहे. टोटल 53 जागा तुम्हाला गव्हर्नमेंट BDSच्या अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत. जर आपण ऑथर रिझर्वेशनचा विचार केला तर डिफेन्स मधून 1 जागा, जनरल मधून 1 जागा मुलींसाठी, डिफेन्स 2 ची 1 जागा तुम्हाला जनरल मधून मिळते आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची तुम्हाला 1 जागा मुलींसाठी अजून पण वॅकंट मिळते. टोटल 4 जागा तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसतील. टोटल BDSच्या 57 जागा तुम्हाला कॅटेगरी आणि ऑथर रिझर्वेशनच्या मिळून अजून पण वॅकंट दिसत आहेत. नंतर आपण जो प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला BDS साठी तर प्रायव्हेट कॉलेजचं पण तुम्ही कॉलेजनुसार चेक करू शकता. आता जर आपण टोटल किती प्रायव्हेट कॉलेज आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये मिळून सगळ्या जागा किती वॅकंट आहे याचा जर आपण विचार केला ना तर टोटल 25 कॉलेज आहे. 25 कॉलेजमध्ये 2400 जागा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यापैकी थर्ड राऊंडला ज्या वॅकंट जागा आहे ना तर SC कॅटेगरीसाठी 30 जागा जनरल मधून आहे, 13 जागा मुलींसाठी, ST कॅटेगरी मधून 33 जागा जनरलच्या, 9 जागा मुलींसाठी. फिजे कॅटेगरीचा विचार केला तर 7 जागा जनरलच्या आहे, 2 जागा मुलींसाठी. NT1 चा विचार केला तर 8 जागा जनरलच्या, 3 जागा आहे मुलींसाठी. NT2 चा विचार केला तर 14 जागा जनरल मधून आहे, 3 जागा मुलींसाठी. NT3 च्या 6 जागा जनरल मधून आहे, 3 जागा मुलींसाठी. ओबीसीचा विचार केला तर 57 जागा जनरलच्या, 17 जागा आहे मुलींसाठी आणि टोटल सीट ज्या आहेत त्या तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीच्या बघायला मिळतील, SC कॅटेगरी पासून OBC कॅटेगरी पर्यंतचा. नंतर जर आपण एसीबीसीचा विचार केला तर 37 जागा जनरल मधून, 16 जागा वुमनसाठी बघायला मिळतील. ईडब्ल्यूएसचा जर विचार करतोय तर ईडब्ल्यूएसचं कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट रिझर्वेशन नसतं, तर ईडब्ल्यूएसच्या मुलांना जनरलच्या सीट ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करणं असतं. आता जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला 347 जागा जनरल मधून, 131 जागा तुम्हाला मुलींसाठी बघायला मिळतील, 736 जागा तुम्हाला टोटल या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत प्रायव्हेट BDS कॉलेजच्या, जिथं की तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट 100% दिलं जाणार आहे. आता जर आपण विचार केला IQ किंवा NRI कोट्यामधून तर 146 जागा तुम्हाला मॅनेजमेंट कोट्याच्या BDSच्या प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकंट मिळतील. टोटल 882 जागा तुम्हाला BDS सेमी गव्हर्नमेंटच्या स्टेट कोटा प्लस मॅनेजमेंट कोटा दोघांच्या मिळून या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत. ही जी इन्फॉर्मेशन होती कॅप राऊंड 3 च्या सीट मॅट्रिक्सची MBBS BDS ग्रुप याची ती मी सविस्तरपणे तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कुठलीही अपडेट आली कोणत्याही कोर्सची, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगची, तर ती सविस्तरपणे एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. जर तुम्हाला PDF हवे असेल आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही ते PDF तुम्हाला डेफिनेटली शेअर करू. जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.